खरं खरं म्हणजे काय? याच्यामध्ये 7 जणांचा असा उच्चार केलेला आहे की यांच्या पाठीमध्ये जायचं नाही, त्यांचं अनुकरण अजिबात करायचं नाही. 7 जण याच्यामध्ये सांगितले त्या श्लोकामध्ये शास्त्रकारांनी की 7 जणांच्या पाठीमध्ये अजिबात जायचं नाही. न गच्छेयु न गच्छेयु म्हणजे जायचंच नाही. कोणते? खरं. खरं म्हणजे काय? गाढवाच्या पाठीमागे जायचं नाही शास्त्रकार म्हणतात. तर गाढवाच्या पाठीमागे का जायचं नाही? का जायचं नाही? शास्त्रकारांनी एवढा श्लोक तयार केला असेल, त्यांचं काहीतरी असेल ना त्याच्यामध्ये. काय जायचं नाही गाढवाच्या पाठीमागे? खरं. गाढवाच्या पाठीमागे का जाऊ नये? तर बघा, एकदा गाढव रानामध्ये गेला फिरायला. फिरत असताना त्याच्या पायाला काटा टुकला. आता काटा टुकलेला हे पाहिलं कोल्ह्याने. आता एखाद्याला पायाला जर आपला पायाला काटा टुकला असं जर बाजूला जर कोण असेल त्याला वाटणार पायाला काटा टुकला मी काढून देतो तुला. तर कोल्ह्याला वाटलं की आपण काढावं म्हणून गाढव त्याला म्हणते, गाढव दादा जरा थांबा, तुमच्या पायात काटा टुकला मी काढून देतो म्हणजे तुम्हाला चालायला बरं पडेल. गाढव त्याला बरं वाटतं. म्हटले कोल्हा एवढा म्हणतोय आधी मला चालायला जमतच नाहीये. कोल्ह्याला म्हटलं गाढव काढ बाबा काटा काढ. आता प्रश्न एक तुम्हाला विचारतो, प्रश्न विचारतो तुम्हाला. गाढवाने आपला पाय डावा पाय कोल्ह्याच्या, आता कोल्हा हाताने काढू शकत नाही, मुखाने काढणार. कोणी मुखाने काढायला घेतला, मुखाने काढला, काटा काढला. आता काढल्यानंतर गाढवाने काय करायला पाहिजे? कोल्ह्याचे उपकार माना पाहिजे, आभार माना पाहिजे. बरोबर की नाही? आपल्याला पण आपण तेच करतो ना, उपकार मानतो किंवा आभार मानतो. का चला बरं झालं, चला माझ्या जीवनात हे संकट माझं निघून गेलं, उपकार मानतो. गाढवाची व्यथा अशी असते. गाढव हा गाढव आहे. गाढवाला आपण एखाद्या लहान मुलं सुद्धा बोलतो ना, ते काय गाढवपणा करतात, एखाद्या बोलून जातो आपण. कारण गाढवामध्ये असलेले गुण, ह्या गुणामध्ये कितीही बदल करण्याचा प्रयत्न केला तरी ते बदलत नाही. ज्या कोल्ह्याने ज्या तोंडाने काटा काढला त्या तोंडाला गाढवाने लाथ मारले. खरं हे किती झाले? 4 पायाचे गाढव. शास्त्रकार सांगतात 2 पायाचे गाढव. जे संसारामध्ये परमार्थतेमध्ये असे जे आडवे जे गाढव असतील तर त्यांचं अनुकरण करू नये. खरं झालं मूर्ख. आता मूर्खाचं अनुकरण का करू नये? का करू नये मूर्खाचं अनुकरण? तर ऐका, एक परिवार मोठा परिवार होता. मी दृष्टांत तुम्हाला देऊन सरळ पटवून देतो. एक मोठा परिवार होता आणि त्या घरामध्ये वडील म्हणजे पूर्ण परिवार, वडील मुली वगैरे सगळं होता. परंतु त्या घरातील मुलीचा लग्न जमत नव्हता बरेच वर्ष. का जमत नव्हता? कारण त्या वडिलांचा मुलगा जो मुलगा होता तो मूर्ख होता. काही लग्नाचा निमित्त आला की काहीतरी गोंधळ घालायचा. मूर्खच ना तो. एक दिवस कसं तरी तिच्या योगायोगाने त्या मुलीचं लग्न जुळून आलं. आता लग्न जुळल्यानंतर त्या वडिलांना त्याला सांगून ठेवलं, हे बघ तुला आता एक सांगून ठेवतो, ह्याच्यामध्ये बरेच लग्न मोडलेत मुलीचे. आता लग्न मला मोडून जाणार नाही. एकदा तिला रंगाला लागू दे. अजिबात नालायकपणा करायचं नाही, काही बोलायचं नाही. काहीच बोलू नको, काहीच बोलायचं नाही म्हटलं ना. बरं मग तो वराडे आले आणि वराडे टेम्पो कोसळला. मग तुला बोलू ना, काही बोलायचं नाही. मूर्ख मानला ना. वराडीचा टेम्पो कोसळला. मग अरे बोलूच नको. ठीक आहे. मग ते वराडे आले, लग्न मंडप झाला. मग शास्त्रकार असं सांगतात की जो मूर्ख, ज्या मूर्खाला ज्ञानाची कुठे, ज्या मूर्खाला ज्ञान माहिती नसेल, ज्या मूर्खाला काही कळत नसेल, ज्या मूर्खाला परमार्थ कळत नसेल त्या मूर्खाच्या पाठीमागे जाऊ नये असे शास्त्रकार सांगतात. तार्किका खरं मूर्ख तार्किका. जो तर्क कुतर्क, हे कीर्तन चांगलं नाही, ते कीर्तन चांगलं नाही, हा पोपट चांगला वाजतो, ते गाणे चांगलं नाही, हा आवाज बरोबर नाही, ते तर्क कुतर्क लावत असेल त्याच्या पाठीमागे जाऊ नये. मूर्ख तार्किका स्वेच्छाचारी, स्वतःच्या मनाने चालणारा मनोमार्गे गेला तो तिथे हरिपाठी सेवाला. जो
मनाने गेला त्याच्या मार्गाने सुद्धा जाऊ नये. अनुकूल पश्च ज्याला गुणाची किंमत नाही, ज्याला गुण कसा आहे ते कळत नाही, अवगुणाची त्याला काहीच किंमत नाही. समजा उदाहरण सांगायचं म्हटलं तर रस्त्यामध्ये घोडा चाललाय आणि एका झाडावरती दोन पक्षी बसले. घोडा दिसायला रुबाबदार आहे, परंतु त्याची किंमत ही पोपटाला कळली. कावळा म्हणतो काय आहे घोडा, काय देखणं नाही, काय नाही, काय नाही. पोपट म्हणतो अरे काय कावळा, तुला समजतो करा किती रुबाबदार घोडा आहे तो. आणि तो लोक म्हणतो ज्याला गुणाची किंमत करत नाही, ज्याला परमार्थाची किंमत करत नाही, त्याच्या मार्गे जाऊ नये. या पाठीमध्ये पेशाई न गच्चू न गच्चू न गोचू, याच्या पाठीमध्ये जाऊ नये. मग कुणाच्या पाठीमध्ये जावं? शास्त्रकार सांगतात मी कुणाच्या पाठीमध्ये जायचं. तुम्ही म्हणतात की आमच्या ह्याच्या पाठीमध्ये आम्ही जाणार नाही जायचं. मग कुणाच्या पाठीमध्ये जायचं आम्ही? तर वेदानुगामी. वेदानुगामी सत्शिला पूर्णात्मा पुण्यात्मा धर्मात्मा श्रुती स्मृती देशाई गच्चित्व यांच्या पाठीमागे जायचं. कोणाच्या? वेदानुगामी. जो वेद मार्गी गेला त्याच्या पाठीमागे जाय. सत्शिला सत्याने चालणारा, पुण्यात्मा जो पुण्यवान असेल, धर्मात्मा जो धर्मवान असेल, यांच्या पाठीमागे जायचं आणि यांचं अनुकरण जीवनात करावं असं शास्त्रकार सांगतात. विठ्ठल